नीट नंतर महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटलाय। रविवारची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। रविवारी तारीख जाहीर केली जाणार असल्याची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे। भिवंडीतून पेपर फुटला असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। एक आरोपी फरार झालाय तर 2 आरोपी बिहार तर एक हरियाणातला असल्याचं कळत आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असताना आता टीईटी परीक्षेचाही पेपर फुटलाय। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार होती, पण त्याआधीच या परीक्षेचा पेपर फुटलाय। महाराष्ट्रातल्या 1028 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती। 6,125,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार होते, पण परीक्षेपूर्वीच मुंबई जवळच्या भिवंडीमध्ये हा पेपर लीक झाला। काही अनोळखी इसमांकडे हा पेपर आढळून आल्यानं परीक्षाच रद्द करण्यात आली आहे। टीईटी परीक्षा ती परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। पेपर फुटीनंतर राज्यभरातल्या शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय। लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे। एका वाईट प्रवृत्तीच्या माणसाची शिक्षा आम्ही सर्व लाखो शिक्षक भोगत आहोत, तरी हा जो प्रकार झालाय तो अतिशय निंदनीय आहे। विरोधकांनी या प्रकरणामध्ये सरकारवर टीका केली आहे। सत्ताधारी फोडाफोडीत व्यस्त असल्यानं पेपरफुटी कशी रोखणार अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे। फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत, तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ हा नक्कीच निषेधार्ह आहे। आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं, एवढी आमची विनंती। टीईटीचा पेपर फुटतो कसा, त्याचे धागेदोरे जे आहे ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचा अपयश आहे। पोरं मेहनत करून एक्झाम देतात आणि ते पेपर लीक होतात, त्यावेळेस त्यांचं भविष्य अंधकारमय होतं। ही साधी कल्पना जर येत नसेल तर राज्यकर्त्यांनो तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनेच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल। टीईटीचा पेपर फुटल्यानंतर रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। नीट परीक्षा नीट पार पडत नाही, तोच टीईटीचा पेपर फोडून पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिलं। मुळात या सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाल्यामुळे कुठल्याही परीक्षेच्या पेपर फुटीला हे सरकार आळा घालू शकत नाही। याची जबाबदारी घेऊन सरकारने माफी मागावी आणि याला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे। तर भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं। देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवलेत भाजपने। गेल्या दशकात महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवला आहे, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे।